साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील युवकांना सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं तालुक्यामध्ये तणाव निर्माण झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ या तरुणाला अटक करून त्याच्यावरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी सकल वंजारी समाज, ओबीसी समाजाच्या आणि मुंडे समर्थकांच्या वतीनं पाथर्डी बंद पाळण्यात आला। या बंदला 100% प्रतिसाद मिळालाय। पाथर्डी शहर दिवसभर कडकडीत बंद होतं। यावेळी सर्वपक्षीय मुंडे समर्थकांच्या वतीनं ओबीसी नेते माजी प्रदेशाध्यक्ष दिलीपराव खेडकर आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढण्यात आला। शहरामधील नाईक चौकामधून सकाळी निषेध मोर्चाला सुरुवात झाली। हजारो मुंडे समर्थकांनी पोलीस स्टेशनवरती जाऊन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले। यावेळी मोर्चेकरांनी सदर तरुणाला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी आणि यापुढील काळामध्ये जातीय तणाव निर्माण होणार नाही याची प्रशासनानं काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना दिलीप खेडकर म्हणालेत की आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावरती अतिशय आक्षेपार्ह आणि खालच्या दर्जाच्या स्टेटस कमेंट्स केल्या जात आहेत। या सर्व घटनांचा आम्ही ओबीसी बांधव निषेध करतोय। यापुढील काळामध्ये जर कोणी असे प्रकार केले तर त्याला जशास तसं उत्तर देण्यात येईल। मराठा आरक्षण आंदोलन आणि निवडणुकीनंतर देखील हा वाद शांत होत नाहीये। निवडणुकीमध्ये हार जीत होतच असते, परंतु समाजानं संयमानं घ्यायला हवं। कोणत्याही समाजानं अथवा व्यक्तीनं असे प्रकार करून समाजामध्ये अशांतता निर्माण होईल असे प्रकार करू नयेत। सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आहे। यापुढील काळामध्ये समाजामधील सर्व घटकांनी आणि जाती धर्मामधील लोकांनी जातीय सलोखा पाळावा। कोणीही सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करावेत। या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालू नये। दरम्यान कालच्या घटनेचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटलेत। घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंदची हाक देण्यात आली। बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन सकल ओबीसी समाज, सकल वंजारी समाज यांनी केलं होतं। या मोर्चामध्ये मुकुंद गर्जे, गोकुळ दौंड तसेच अरुण मुंडे, अर्जुन धायतडक, प्रतीक खेडकर, गहिनीनाथ शिरसाट, हरिहर गर्जे, माणिकराव खेडकर, किसन आव्हाड तसेच शिवनाथ गर्जे, विजय शिरसाट आदींसह हजारो मुंडे समर्थक सहभागी झाले होते। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजाताई यांच्याबद्दल अत्यंत अश्लील भाषेमध्ये सोशल मीडियावर कॉमेंट केले जात आहेत आणि त्याच्यामुळं संपूर्ण वंजारी समाज, ओबीसी समाजाच्या तीव्र भावना झालेल्या आहेत आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आज पाथर्डी शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आला। गावामधून त्या ठिकाणी शांततेत फेरी काढून पोलीस स्टेशनला जाऊन जे काही पाथर्डीमधील तरुण आहेत तर त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत व्यक्त केलेल्या आहेत। हे जे काही अश्लील त्या ठिकाणी कॉमेंट करतायत तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी पोलिसांकडे मागणी केलेली आहे आणि जर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर निश्चितच आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी मोठं आंदोलन करावं लागेल आणि त्यावेळेस मात्र प्रशासनाला सुद्धा हे लोकांच्या जे काही आंदोलन होईल तर ते आवरणं कठीण होईल। आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की निवडणुका झालेल्या आहेत। जे काही ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न आहे तर त्याच्या संदर्भात दोघांनाही त्या ठिकाणी आपापले मतं मांडण्याचा हक्क आहे, तर ते शांततामय मार्गाने, लोकशाही मार्गाने आपण मांडले पाहिजे। परंतु एकमेकाच्या नेत्याबद्दल किंवा एकमेकाच्या समाजाबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे। आज सुरुवात या गोष्टीची मराठा समाजाकडून होते असं दिसतंय। वंजारी समाज किंवा ओबीसी समाज यांच्याही संयमाला काही सीमा आहेत, तर तो जर संयम सुटला तर निश्चितच त्या ठिकाणी मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो। म्हणून माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे
की पंकजाताई किंवा गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा वंजारी समाजाचे, ओबीसी समाजाचे कुठलेही नेते असतील, त्यांच्याबद्दल कुठलेही आक्षेपार्ह त्या ठिकाणी कॉमेंट्स किंवा स्टेटस ठेवू नये. आणि जर हे तुम्ही थांबवलं नाही तर निश्चितच आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी या विरोधात तीव्र आंदोलन करावं लागेल किंवा वेळ आली तर जशाच तसं त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल. तेव्हा माझी पुन्हा सर्वांना विनंती. वृत्तसंकलन विभाग सी 24 तास पाथर्डी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.